मुंबई उच्च न्यायालय त्याचबरोबर नागपूर खंडपीठ त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं शिपाई आणि हमालची भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे। मुंबई उच्च न्यायालय त्याचबरोबर नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ या ठिकाणी आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू आहे। तर पहा विद्यार्थी मिळवणं 15 डिसेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होता आणि 5 जानेवारी 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 16,000 ते 52,000 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे। तर चांगली ही भरती या ठिकाणी चालू आहे। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय, फी काय आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आणि या भरतीची संपूर्ण जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खडे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि कोणत्याही सरकारी नोकरी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बा जागांचा जर आपण विचार केला तर 2331 जागांसाठी हे मुंबई उच्च न्यायालय शिपाई झालं, हमाल झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी फरज झाले या पदासाठी भरती चालू आहे। नागपूर खंडपीठमध्ये सुद्धा शिपाई हमाल फराश पदासाठी भरती चालू आहे। छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये सुद्धा शिपाई हमाल फराश या पदासाठी भरती या ठिकाणी चालू आहे। तर टोटल ज्या जागा आहे 2331 आहे, ज्यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणीच्या 19 जागा आहे, लघुलेखक निम्न श्रेणीच्या 56 आहे, लिपिकच्या 1332 आहे, लिपिकच्या 1332 आहे, वाहन चालकच्या यामध्ये 37 आहे आणि शिपाई हमाल फरजच्या 887 जागा आहे। भरपूर जागा जे विद्यार्थी मिळवणं यावर्षी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, कारण की SC/ST कॅटेगरीला 5 वर्षाची सूट यामध्ये आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला तिथंच नोकरी भेटणार। जसं मुंबई उच्च न्यायालयामध्ये फॉर्म भरला तिथं सिलेक्शन झालं, तिथं ड्युटी करावं लागणार आहे। नागपूर खंडपीठमध्ये फॉर्म भरला तिथं सिलेक्शन झालं, तिथं ड्युटी करावं लागणार आहे। छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये तुम्ही फॉर्म भरला तिथं सिलेक्शन झालं, तिथं आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। हे काही नोकरीचे ठिकाण आहे, एक लक्षात ठेवा। तर 5 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता मुंबई उच्च न्यायालय झालं, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या भरतीमध्ये जे सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, 30 मार्कासाठी पेपर असणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे ते प्रश्न असणार आहेत। 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञान पण येऊ शकते, मराठी व्याकरण सुद्धा येऊ शकते, बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा येऊ शकते। तर मिळून मिसळून त्या ठिकाणी प्रश्न येणार आहे 30। आणि पासिंगचा जर आपण विचार केला तर 30 पैकी 15 जर आपले प्रश्न बरोबर आले तर पेपर आपण या ठिकाणी पास राहतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर 10 मार्कासाठी आपलं काय असणार आहे, शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं 10 मार्कासाठी आपलं काय असणार आहे, यामध्ये मुलाखत आपली यामध्ये असणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया या ठिकाणी आहे। उच्च न्यायालय झालं, त्याचबरोबर नागपूर खंडपीठ झालं, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ या भरतीमध्ये, ठीक आहे। तर चांगली ही भरती चालू आहे। तर या भरतीमध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 16,000 ते 52,000 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे। फीचा जर आपण विचार केला तर 1,000 रुपये फी ठेवण्यात आली आहे। कोणती कॅटेगरी असा SC ST OBC EWS NTB ओपन SBC SBC कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 1,000 रुपये फी ठेवण्यात आली आहे। तर या भरतीची संपूर्ण जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। न्यायालय झालं, त्याचबरोबर नागपूर खंडपीठ झालं, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ झालं। तर हे संपूर्ण जाहिरात बघू शकता तुम्ही या ठिकाणी। उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई तसेच नागपूर व छत्रपती संभाजी महाराज नगर आस्थापनेवरील शिपाई हमाल फराश या पदाकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी 2 वर्षाकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रतेचा निकष व आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जागा बघू शकता, जे मुंबई उच्च न्यायालय आहे तर या ठिकाणी जागा बघू शकता, ज्या टोटल या ठिकाणी जागा 570 आहे। नागपूर खंडपीठमध्ये 115 जागा आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये 202 जागा आहे
आणि दिव्यांगासाठी सुद्धा जागा दिली. आणि पगारचा जर आपण विचार केला तर 16,600 ते 52,400 पर्यंत पगार आपल्याला ॲपमध्ये भेटणार आहे. आणि त्याचबरोबर पात्रता बघू शकता, जी शैक्षणिक पात्रता कमीत कमी यामध्ये 7वी पास पाहिजे. तुम्ही 7वी पास असाल तर आपल्याला फॉर्म भरता येते. आणि आपण खुला प्रवर्गासाठी जी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत, SC/ST कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कॅटेगरीसाठी बघू शकता वयोमर्यादा आणि पात्र उमेदवारांकरिता अटी बघू शकता. उमेदवार हा भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्र राज्याचा अधिवास डोमिसाइल असावा. तिचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी. तो ती करार करण्यास सक्षम असावा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर काही महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघू शकता ऑनलाईन शुल्क भरण्याची जी प्रक्रिया आहे, अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना ₹1,000 परीक्षा शुल्क केवळ SBI कलेक्ट या ऑनलाईन पेमेंट गेटवे सुविधेद्वारे भरणे आवश्यक आहे. आणि उमेदवारांना SBI कलेक्ट सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानंतर बघू शकता पेमेंटच्या रिलेटेड काही या ठिकाणी दिलं आहे. त्यानंतर अर्ज करण्याची जी पद्धत आहे, अर्ज सादर करताना https bombay-high-court.nic या वेबसाईटवरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा. म्हणजे सर्व काही माहिती वाचूनच आपण या ठिकाणी अर्ज करावा असं म्हणणं त्या ठिकाणी आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज हा शक्यतो वेब ब्राउझरच्या माध्यमातून संगणकावर या ठिकाणी भरावा. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही आहे. ठीक आहे. तर ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे. तर 15 डिसेंबरपासून फॉर्म चालू होत आहे आणि 5 जानेवारी 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर फोटो वगैरे कसा प्रकारे आपल्याला किती KBचा आहे या ठिकाणी दिलेला आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी स्वतःची जी स्वाक्षरी आहे 2.5 सेंटीमीटर आणि 40 KBपेक्षा जास्त साईज होणार नाही अशा पद्धतीने 2 स्वतंत्र फाईल्स बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि आपला जो फोटो आहे तर 3.5 सेंटीमीटर 4.5 सेंटीमीटर एवढा लागणार आहे. तर हे काही आपल्याला सूचना वाचायच्या आहेत. त्यानंतरच आपल्या या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर आता आपण यामध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर आपलं यामध्ये निवड कशा प्रकारे होणार आहे. तर या भरतीमध्ये सर्वात अगोदर आपली काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे. आपली 30 मार्कासाठी लेखी परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानविधी निवडीचे प्रश्न असतील. ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन यामध्ये असणार आहे. 30 पैकी जे पासिंग आहे, कोणती कॅटेगरी असाल, SC/ST OBC EWS NTV ओपन SBC SBC कोणती कॅटेगरी असाल, 30 पैकी 15 जर प्रश्न आपले बरोबर आले तर पेपर आपण या ठिकाणी पास राहतो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणी असणार आहे, 10 मार्कासाठी ही असते. त्याचबरोबर तिसऱ्या याच्यात आपलं काय असणार आहे, मुलाखत असणार आहे 10 मार्कासाठी. तर अशा प्रकारे 50 पैकी आपली निवड या ठिकाणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ या भरतीमध्ये. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी निवड होणार आहे. लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेस बोलावण्यात येणार नाही आहे. आणि वरील सर्व परीक्षांसाठी वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर वेळोवेळी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जे काही अपडेट आहे ह्या वेबसाईटवर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे टेलिग्राम ग्रुपची, तर जॉईन करून घे. त्यावर हे सर्व जाहिरात टाकलेली आहे आणि वाचून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता.